पुण्यातून धक्कादायक क्राईम उघडकीस आला आहे। मुलगा जिवंत हवा असेल तर 2 लाख द्या असा धमकीचा मेसेज पाठवून कुटुंबियांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा तरुण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। बाणेर परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा मनीष कुमार द्विवेदी मूळचा उत्तर प्रदेश येथील आहे। 9 फेब्रुवारी रोजी तो घरी निघालो असं सांगून कामावरून निघाला। दुसऱ्या दिवशी अनोळखी नंबरवरून त्याने स्वतःच्या भावाला आणि वडिलांना धमकीचा मेसेज पाठवला। तुमच्या मुलाचं अपहरण झालं आहे, 2 लाख रुपये द्या, पोलिसांना सांगितलं तर ठार मारू। घाबरलेल्या वडिलांनी तात्काळ बाणेर पोलीस स्टेशन गाठलं। वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी टेक्निकल तपास सुरू केला। तपासात धक्कादायक सत्य समोर आलं। हा तरुण अहमदाबाद मार्गे प्रयागराज येथे गेल्याचं समोर आलं। पोलीस पथकाने उत्तर प्रदेशातून त्याला ताब्यात घेऊन पुण्यात आणलं। चौकशीत त्याने स्वतःच अपहरणाचा बनाव रचल्याचं कबुली दिली। क्राईम करणारा कुणी बाहेरचा नव्हता, तो स्वतःच होता। अशा फसवणुकींपासून सावध राहा आणि क्राईम अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।